आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. आज आपल्या घरातली भांडणं मिटूनच टाकू महाराज. परत परत कशाला ती गोष्ट. मला सगळे पुरुष मंडळी तुम्ही उत्तर द्या. आपल्या घरात सध्या टेन्शन काय आहे तुमच्या डोक्यात? जरा 2 मिनिटं डोकं खाजवा. तुमच्यावर 5 लाख रुपये कर्ज आहे असं आपण समजू. तुम्ही टेन्शन घ्याल? आपण फक्त आपली मान वळू. दिल्ली मागची कमी पडली येऊ द्या, कर्ज माफी. आपण कर्जाचं टेन्शन घेत मग सगळे पुरुष मंडळी 2 मिनिटं डोकं खाजवा. तुमच्या डोक्यात सध्या टेन्शन काय आहे भाऊ? तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात 2च खटक्या चालल्या सध्या. तुम्ही तर असे पाहायला लागले बा मार झाला आपल्या घरातलं टेन्शन कळलं कसं? सगळ्यांच्या डोक्यात सध्या 2च खटके आहेत महाराज. पहिलं म्हणजे बायको आपलं ऐकत नाही आणि पोरं आपलं ऐकत. याच्यापेक्षा वेगळं टेन्शन तुमच्या डोक्यात काय? जरा 2 मिनिटं डोकं खाजवा. मग आता पहिल्यांदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आणि महिला वर्गात तुमच्या डोक्यात खटकी काय आहे सध्या? आता रोज 50 केस आम्ही ह्याच हँडल करतोय ना महाराज. महिला वर्ग तुमच्या डोक्यात खटकी काय? तुम्ही फक्त बोलत नाहीत पण तुमच्या डोक्यात सध्या एकच खटकी आहे. आपला नवरा त्याच्या आई वडिलांना जेवढं काळजात ठेवतो तेवढं आपल्याला ठेवत. याच्यापेक्षा वेगळं टेन्शन तुमच्याही डोक्यात काय? मैत्रिणीला फोन केला तर 30 मिनिटं हिच्यावरच येत. मग पहिलं तुमच्या काही येऊ. आता हिच्यात जे नवरदेव असतील ना महाराज त्यांचं अजून बरं आहे पण इकडला माल लई डेंजर आहे. मला सांगा बायको आपलं ऐकत. आता एवढ्यात काय ओळखायची महाराज तुम्हाला? बायको आपलं ऐकत. तुम्ही बोललेत तर उत्तर आहे महाराज, नाही तर उत्तर देणार. मला सांगा बायको आपलं ऐकत नाही आणि पोरं आपलं ऐकत नाही. आता याच्यावर उपाय काय? बरं तुम्ही सगळे एवढे हुशार आहेत महाराज, तुम्ही काही कमी उपाय केले तिच्यावर? नाही तेवढे उपाय केले पण फरक पडला. मग आज पोरांना काळजी आहे महाराज. मला सांगा मग आता मी तुम्हाला उपाय सांगून जातो, कराल ना? बरं जाऊ द्या. आज नारदाच्या गादी उभा आहे महाराज. तुम्हाला शब्द आजच्या 4ही दातृत्ववाल्यांना शब्द देतो मी. जर आपण सांगितलेला उपाय फायद्यात आला नाही 21 दिवस मी काय तुमचं पाकिट फोडीत. 21 दिवसांनी जर तुम्हाला फरक नसेल मला फक्त फोन करा, मी परत इकडं आलो का पाकिट घेऊन. पण तुम्ही जर हा म्हटले तर सांगणार, नाही तर सांगणार. मला सांगा बायको आपलं ऐकत नाही, पोरं आपलं ऐकत नाही. मग आजपासून पहिल्या प्रश्नावर एकच करायचं, कराल ना? जे जे करतील त्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज सांगून टाकीतो. जाऊ दे. आजपासून एकच करायचं महाराज. आता वाजले किती? 10:30 वाजल्यापासून आज एकच करायचं. बायको आपलं ऐकत नाही. एवढे उपाय केले फरक पडला नाही. आज उपाय सांगून जातो, कराल ना? तुम्ही तर गारच झाली. आजपासून एकच करा, बायकोचं ऐका. तुम्ही म्हणाल बरं आहे बुवा आता सगळे सांगतात बायकोचं ऐकू नका. महाराज तुम्ही उलट सांगा. तर मी थोडा उलटाच सांगणारा महाराज आहे. फक्त कानाचे पडदे 2 मिनिटं माझ्याकडे द्या. मुलगी जन्माला आली. पाहता पाहता 5 वर्षांची झाली. बापानं तिला शाळेमध्ये धाडली. मुलगी 15 वर्षाची झाली. त्या बापानं पतपिढीचा कर्ज काढला आणि मुलीला कॉलेजला पाठवलं. मुलगी 20 वर्षाची झाली आणि बापाची नजर आपल्या लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धोंडा झिजवला आणि मुलीसाठी चांगला मुलगा पाहिला. जी मुलगी 20 वर्ष आई बापाच्या काळजाचा तुकडा होती. जी मुलगी 20 वर्ष आईच्या उशीवर डोकं टेकून झोपत होती. जी मुलगी 20 वर्ष आई बापाच्या काळजाचं स्पंदन होती. तीच मुलगी एका रात्रीत आपल्या मात्या पित्याला विसरून फक्त आणि फक्त तुमच्या विश्वासावर जर तुमच्या घराचं माप उलटत असेल तर ती नवऱ्याचं वाटोळं व्हावं असं चिंतेल का? बायको या शब्दाचा अर्थ सांगतो. कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी. य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी. आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ना ती म्हणजे बायको. या तीनही व्याख्यात जी बसत नाही तिला मी बायको ही उपाधी देणार नाही. आणि बायकोचं ऐका म्हणजे बायकोचे नंदी बैल होऊ नाही तर माकड व्हाल.
तुम्ही म्हणाल बरे बा पाकिट आपलं जेवण आपलं ना आपल्यालाच माकड म्हणले. मी म्हणतच नाही. उघडा ज्ञानेश्वरी काढा 12वा अध्याय. चित्त आराधी श्रेयचे तेचिन छंदी नाचे माकड गारुडियाचे होय जैसे. बायकोचं ऐका म्हणजे बायकोचे गुलाम होऊ नका, पण तिनं दिलेल्या सल्ल्यांवरती मात्र कधी कधी नक्की विचार करा. मान्य आहे पुस्तकी ज्ञान तुमच्याकडे अधिक आहे, पण तुम्हाला हेही मान्य करावं लागेल की व्यवहार ज्ञान तिच्याकडे अधिक आहे. मुलांचा अभ्यास घेताना ती शिक्षण मंत्री होते, घरातल्या प्रत्येकाचं मन सांभाळताना गृहमंत्री होते, खऱ्या अर्थानं घरातला आर्थिक बजेट सांभाळताना ती अर्थमंत्री होते. आणि नवरा जर अर्ध्यावर डाव मोडून गेला, कुटुंबाची जबाबदारी एकटी खांद्यावर घेऊन ती मुख्यमंत्री सुद्धा होते. अहो बायकोवर विनोद अनेक झाले, विनोदी कविता अनेक आल्या, विनोदी चित्रपट अनेक झाले, पण इथं बसलेल्या कुणाच्या जीवनाचा आजपर्यंतच्या बायकोनं विनोद होऊ दिला नाही, हे सुद्धा सगळ्यात मोठं वास्तव आहे. माझ्या बहिणींनो, मी फक्त तुमच्या बाजूने नाही बोललो, मी फक्त वस्तुस्थिती मांडली. पण माझ्या बहिणींनो, या 10 वर्षात तुम्ही सुद्धा साधा आकार नाही केला. या 10 वर्षामध्ये तुम्ही ज्या घरात गेलात ना, त्या घराला अवघ्या 1 वर्षात घराला भिंत घातलीत. अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही ज्या घरात गेलात त्या घरातल्या तुमच्या नवऱ्याला त्याच्या आई वडिलांपासून तोडलं. अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही ज्या घरात गेलात त्या घरात तुमच्या नवऱ्याला त्याच्या बहिणीपासून दूर केलं. अनेक उदाहरणं आहेत. आणि तुम्ही ज्या घरात गेलात ना त्या घराला अवघ्या 2 वर्षात भिंत घालून वेगळे निघालात. अनेक उदाहरणं आहेत. माझ्या बहिणीनं तुमच्याही काळजात एकच प्रश्न आहे ना, तुमचा नवरा त्याच्या आई वडिलांना जेवढं काळजात ठेवतो तेवढं तुम्हाला ठेवत नाही. माझ्या बहिणींनो, त्यानं आजपर्यंत तुम्हाला कधीच बोलून दाखवलं नाही, त्या बिचाऱ्यानं आजपर्यंत तुम्हाला कधी सांगितलं नाही, पण त्याच्या काळजात तुमच्या अगोदर ज्या आईनं दुसऱ्याच्या बांधावर काम करून त्याला घडवलं आणि ज्या बापानं स्वतःची घामाच्या थेंबाने बनियान भिजवली ना, तो आई बाप त्याच्या काळजात आहे. तुम्हाला वाटतं ना तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला काळजात ठेवावं. आजपासून माझ्या बहिणींनो एकच करा, त्याच्या काळजात असणाऱ्या त्याच्या आई वडिलांची म्हणजे तुमच्या सासऱ्यांची सेवा करा. तो तुम्हाला काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही, काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही. फक्त इथून जाताना 4 गोष्टी घेऊन जा, तुमच्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या बहिणींनो, फक्त आजपासून 4 गोष्टी करा. पहिली गोष्ट, जर तुमच्या भावानं आणि भाऊजाईनं तुमच्या बरोबरचं असणारं नातं तोडलं, तुम्हाला दुःख होईल की आनंद? दुःख होईल की आनंद? ज्यांना आनंद होईल त्याने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही तुमच्या नवऱ्याला त्याच्या बहिणीपासून तोडताय, त्याला दुःख होत असेल की आनंद? आजपासून एकच करा, तुमच्या नवऱ्याच्या आणि त्याच्या बहिणीच्या नात्यात कधी माझ्या बहिणींनो मिठाचा खडा बनवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पाहुणे रावळे अनेक असतील, त्याचा भाऊ आणि तो कोर्टात केस खेळतोय, दोघं एकमेकांना शिव्या देतात, पण तुमच्या कुटुंबावर रात्रीच्या 12 वाजता जर वेळ आली ना, तुम्हाला कितीही पाहुणे रावळे असू द्यात, पण रात्रीच्या 12 वाजता भल्या शिव्या देईल, पण धावत पहिल्यांदा येईल ना तो त्याचा सक्का भाऊ असेल. 2 भावांमध्ये कधी भिंत घालू नका. तिसरी महत्वाची गोष्ट, तुमच्या नवऱ्याला त्याच्या आई वडिलांपासून दूर करू नका. आणि चौथी गोष्ट, तुमच्या नवऱ्याला त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून जीवनात कधी टोचून बोलू नका. तुमच्या नवऱ्याला ज्या दिवशी तुम्ही आर्थिक राजाचा रंक आणि रंकाचा राजा क्षणात होत असतो, अहो ज्या दिवशी तुमच्या नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीतून तुम्ही त्याला टोचून बोललात ना, तो तुमच्या समोर काहीच बोलला नाही, पण रात्री तुम्ही सगळे झोपल्यानंतर 12 वाजता त्याने डोक्याखालची उशी तोंडात घातली, अंगावर गोधडी घेतली आणि मी माझ्या कुटुंबाला पोसायला पात्र नाही का, हा भाव त्याच्या अंतकरणामध्ये दाटला आणि तो तुमचा नवरा पहाटेपर्यंत हमसून रडला. अरे राजाचा रंक आणि रंकाचा राजा क्षणात होत असतो. आजपासून आपल्या नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीवरून त्याला जीवनात कधी टोचून बोलू नका. आजपासून फक्त एवढ्या 4 गोष्टी करा, नवऱ्यासारखा देव माणूस तुम्हाला या जगात सापडणार नाही. विठ्ठल